समस्त वीक्षक बांधवांक हृदयपूर्वक नमस्कार। आमेक स्वल्प मक्षी पुढे अभिजिन मुहूर्त ಬಗ್ಗೆ सांगितले तक कंचे एक ते मुहूर्तक दोष ना म्हणून तशींची गोधुळी मुहूर्त म्हणून सांगून भारी चालती रसील त्या पुढे आता सकाळी यांत्रिक युगांतू गोधुळीचे एक मुहूर्ताचे महत्व स्वल्प पूर्ण जात म्हणून लेखता सलर गोधुळी मुहूर्त भारी श्रेष्ठ मुहूर्त ಏಮೈ ತೇಸಿಂಚಿ ನಮಗೆಲ್ಲ ಜ್ಯೋತಿಷ್ಯ ಶಾಸ್ತ್ರ ಗ್ರಂಥ ಅಂತೂ ಉಲ್ಲೇಖ ಅಸ್ಸ ಏ ಧರ್ಮ ಸಿಂಧುಂತೂ ಅಸ್ಸ ಏ ವಿದ್ಯಾ ಮಾಧವಿ ಮುಹೂರ್ತ ಪುಸ್ತಕರೇ ಅಸ್ಸ ಗೋಧೂಳಿ म्हणून सांगला गो धूळी पण गो म्हणून सांगलारी वस्त्र गो म्हणून सांगलारी गाय वस्त्र हे संजे टाइमांक म्हळ्यारी साधारण एक 6:30 6:45 7 बित्तेरी ते भायर वचून असतात ते चोरूंक म्हळ्यारी तण चोरूंकी ताजे आहार कतरकी ते भायर वचून असतात ते थंय दाखून वापस स्वस्तानांक तांगेल हट्टीक येवचे समय धूळ एब्बिसून म्हळ्यार धूळी धावन धावन येवचे समय ते धूळी वयर उडता त्या समयांक गोधुळी म्हणून सांगतात म्हळ्यार आम्ही एक वास्तुशास्त्र जेवो खंयचे एक शास्त्र जेवो कसले एक दोष असल्यारी ती गाय घरकड असल्यारी गाये पोसल्यारी गायेचे गोमूत्र पडलारी गोमय असलारी सारसिलारी तज्जितले श्रेष्ठ कसले ना खंयचे दोष निवारण करता म्हणून सांगून हे शास्त्रांत उल्लेख आसा इता म्हळ्यार गायेंतू 3 कोटी 3 कोटी वयर देवतेंतू वासस्थळ आसा म्हणून सांगले कतेरी आणि आम्ही पळय चर्ता वता गो हत्ये हत्ये म्हणजे कोणा म्हणून सांगले एक मानव हत्ये मनुष्य आदेश मारला हत्ये म्हणता इता म्हणटा का आत्मस्थ एक गो हत्ये गो का आत्मस्थ तिन्निंच सर्प हत्ये हत्ये सर्प हत्ये गो हत्ये मानव हत्ये मनुष्य हत्या या तिन्निंग मात्र कसं परिहार सांगला बाकी प्राण्यांक सांगते नाही कंचाके हिंसी करू नज्ज मी बट शास्त्रांत कसं सांगतो म्हळ्यार हे आत्मस्य हे तिन्ही हक्क गो हत्ये करू नज्ज सर्प हत्ये करू नज्ज आणि मानव हत्ये करू नज्ज तसं एक गायची मिती एक गायक एक शाश्वत एक नाव असते म्हणून सांगल्यार गोधुळी मुहूर्त संजेर टायम हे ज्योतिष कशी सांगतात म्हणून सांगल्यार लग्नात सप्तम लग्न दाखवून सप्तम येवचे लग्न म्हणून सांगलारी सप्तम म्हणून सांगलारी संजेर जाता सूर्यास्त समय आम्ही कशी ते बिजीन मुहूर्त लग्न दाखवून चतुर्थ म्हणटा की हंग लग्न दाखवून सप्तम सप्तम म्हणून सांगलार रव येता केदनाय विवाह मुहूर्त जावो खंयचेय मुहूर्त जावो सप्तम म्हणून सांगलार 180 डिग्री त्या थंय दाखवून लग्न पळयता लग्न म्हणून तसं नाही देह म्हणून सांगतात थंय दाखवून पापग्रह पडोवची चांग नाही बट हंग तक रवीक बल ना इतना मला सप्तम तो सूर्य अस्त जावन असता अस्त जावन मिती रवी कांगा कसने बल ना तो वीक जावन असता तो वृद्धावस्थेर असता तदना चंद्र बोल जाता चंद्र उदय जाता तशें मिती हे गोधुळी एक मुहूर्त गोधुळी लग्न मुहूर्त अत्यंत श्रेष्ठ थंय दाखून चंद्र हाका पळयता म्हळ्यार मनोकारक जावन आशिल्लें चंद्र लग्न पळयल मिती हे गोधुळी लग्न भारी श्रेष्ठ हे गोधुळी लग्नांतू विवाह जल्लेले आशिल्ले ಚೆಲ್ಯ ಸುಂದರವಾದ ಹುಡುಗಿಯು ವಿಪುಲವಾದ ಧನ ಸಂಪತ್ತು ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಪುತ್ರ ಪೌತ್ರಾದಿಗಳನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಜೊತೆಗೆ ಪುರುಷರು ಸಹ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ म्हणून सांगून हे धर्म सिंधूंतू स्पष्ट जावन उल्लेख केला विद्या माधवी मुहूर्तांतू उल्लेख केला आजिके ಕೆಲವು पंचांगांतू गोधुळी मुहूर्त दिला उल्लेख केला मागेलागी वैजयंती पंचांग म्हणून आसा तांतू गोधुळी मुहूर्तांत ಕೆಲವು हे आसा कसं म्हणून सांगल्यार गोधुळी मुहूर्ताचे उल्लेख दिला तांणी चर्ता वता दिना ती म्हळ्यार जनांक सकाळी यांत्रिक वगोगी जावक म्हणून जाला जाल्यार शास्त्र प्रकार वत्तली पूर्दकून शास्त्र फॉलो करतली पूर्दकून हज ಬಗ್ಗೆ एक ज्ञान आशिल्ली गोधुळी लग्न आजिके प्रशस्त करता ती आजिके तांतू लग्न करता ती ते जल्ल्याला कितलीकी जन सुख संपत्ती नेಮ್ಮದಿ समृद्धी जीवन करता म्हणून सांगून हांव तुमगेले एदुर सांगचाक बयसता।